आम्ही जे इमॅजिन केलं होतं असेच हाल आमचे लिटरली डिप्रेशन मध्ये तर रोज रोज रडत रोज इकडनं बघून काहीतरी काम करायचं घरीचं रडायचं. आणि त्यावेळेस एक गोष्ट सांगत होती की ही जी बनतीये ना ती एक स्टोरी बनतीये आणि ही स्टोरी आपण ऍट द एंड सगळ्यांना सांगणार तेव्हा सगळं आपलं चांगलं झालेलं असून तीच वेळ आहे जेव्हा ही स्टोरी आम्ही तुम्हाला सांगतोय. आणि बस तर काय आता खूप मोठी अनाउन्समेंट करतोय. जे स्वप्न आम्ही 1 वर्षापासून बघतोय वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल. कशात सगळे भारी असणार. तर गाईज हा ब्लॉग खूप जास्त स्पेशल आहे कारण की या ब्लॉग तुमचं शेअर करणार आहे की लास्ट 1 year मध्ये लास्ट 8-9 months मध्ये आमच्यासोबत काय काय गोष्टी झाल्या ज्या आम्ही तुमच्यासोबत शेअर नाही केल्या त्या आम्ही कोणाला सांगितल्या नाही. आणि आज मला वाटतं आता परफेक्ट टाइम या गोष्टी शेअर करायला कारण की आम्हाला त्या टाइमला वेळ पण भेटला नाही. आणि खूप साऱ्या अशा गोष्टी झाल्या ज्या आम्हाला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत लास्ट 8-9 महिन्यामधल्या त्या आम्ही या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे की सखी अन सखाला ओपनिंगसाठी सखी अन सखाच्या ओपनिंगसाठी एवढा वेळ का लागला, का आम्ही 8-9 महिन्यामध्ये ओपनिंग केली एवढा 8-9 महिन्यामध्ये आणखी पण आपला स्टुडिओ का कम्प्लीट झाला नाही, कोणामुळे कम्प्लीट झालं नाही. याच्या सगळे विचारत होते की कधी होणार कधी होणार कधी सुरू होणार कधी लॉन्च करणार इतका वेळ कसं लागतंय. कोणी कोणी त्रास दिला म्हणजे लिटरली खूप साऱ्या गोष्टी झाल्या लास्ट 8-9 months मध्ये त्या सगळ्या आम्ही तुम्हाला शेअर करणार आहेत. सो हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता बघा आणि एक्झॅक्टली काय झालं आणि कशामुळे लेट झालं ते या ब्लॉग मध्ये आम्ही सांगणार आहे. आणि ब्लॉगच्या एंडला एक गुड न्यूज पण तुम्हाला देणार आहे, एक मोठी अनाउन्समेंट करणार आहे. सो तुम्हाला हा ब्लॉग स्टार्ट टू एंड स्किप न करता बघायचं. तुम्हाला टोटल मॅटर काय काय झालं हे तुम्हाला या ब्लॉग मध्ये कळेल आणि क्लिअर पण होईल. तर चालू करूया 2023 पासून. ऍज यू ऑल नो माझ्या बर्थडेच्या दिवशी मी अनाउन्समेंट केली की आम्ही सखी अन सखा स्टुडिओ अकॅडमी लवकरच चालू करतोय. आणि त्यावेळेस आमची एक्सपेक्टेशन अशी होती की पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये आम्ही त्याची ओपनिंग करणार. पण तसं नाही झालं. त्याला लिटरली 9 महिने आज आता 9वा महिना चालू आहे पण आतापर्यंत आपली ओपनिंग झालेली नव्हती. आणि ते तर तुम्हाला सांगायचं की यामध्ये कोणी कोणी आम्हाला त्रास दिला, कोणाकोणते प्रॉब्लेम झाले, आमच्याकडनं पण झाले पण आमचा एवढा वाटा होता जेवढा बाकीच्या लोकांचा याच्यामध्ये वाटा होता. फर्स्ट ऑफ ऑल आम्ही एक टार्गेट ठेवलं होतं की इतक्या टार्गेटमध्ये आपल्याला सलून ओपन करायचं. बट आम्ही नंतर जसं आमचं एक्सपेक्टेशन सांगितली तसं आम्हाला आर्किटेक्चरनी जास्त बजेट दिला. सो त्या जास्त बजेटमुळे आम्हाला फंड गोळा करायला किंवा मॅनेज करायला 1 महिना त्यामुळे आम्हाला लागला. कारण की आमचं जे एक्सपेक्टेशन होतं ते होतं की छत्रपती संभाजीनगर मधलं सगळ्यात लक्झरियस आणि बिगेस्ट स्टुडिओ अकॅडमी आपल्याला करायचंय. आणि त्यासाठी आमचे फंड्स पहिले आम्ही जर इमॅजिन केले कमी होते पण नंतर आमचं जेव्हा डिस्कशन झालं तेव्हा ते अमाऊंट खूप म्हणजे नेक्स्ट लेवल झाली होती. आणि आम्ही तयारी केली की ओके फाईन मग जर आपल्याला संभाजीनगरमध्ये सगळ्यात चांगलं सलून करायचं तर आपण ट्राय करू. त्यामुळे फंडिंगसाठी थोडंसं स्टार्टिंगला आम्हाला 1 महिना त्याच्यामध्ये आमच्याकडनं 1 महिना लेट झाला फंडिंगसाठी ते जमा करून आम्हाला पूर्ण करण्यासाठी. आणि त्यानंतर मग आम्ही ते काम त्या आर्किटेक्टला दिलं. त्यावेळेस आम्ही त्यांना आमचे एक्सपेक्टेशन सांगितले होते की आम्हाला या लेवलचं पाहिजे, या गोष्टी आम्हाला पाहिजे. आम्ही ते तसं त्यांना फोटोज दाखवले, रेफरन्सवाले व्हिडिओज दाखवले, फोटोज दाखवले की या लेवलचं आपल्याला बनवायचंय. त्यावेळेस त्यांनी हो बोलले. प्रत्येक गोष्टीला ते करूया, डन, होऊ शकतं, पॉसिबल आहे, करू असंच बोलले. हो करू असंच बोलले. आणि त्यानंतर आम्ही सगळ्यात मोठी चूक केली ती म्हणजे आम्ही त्या गोष्टीचा कॉन्ट्रॅक्ट केला नाही. जे पण आमचं डिस्कशन झालं ज्या पण आम्ही गोष्टी ठरवल्या त्या गोष्टीचा आम्ही कॉन्ट्रॅक्ट केला नाही. का? कारण की जे ते आर्किटेक्ट होते ते यांच्या रिलेटिव्ह मधले होते, त्यांच्याच पाहुण्यातले होते. तर एक ट्रस्ट फॅक्टर असतो की हा आपला माणूस आहे, हा बोलतो तरी आम्ही असं म्हणजे की 3 month मध्ये 4 month मध्ये आम्हाला हे प्रोजेक्ट कम्प्लीट पाहिजे असं लिहून नाही घेतलं. आम्ही शब्दांवर विश्वास ठेवला. एक्झॅक्टली. रफ मध्ये जे आम्ही त्यांना सांगितलं होतं की आम्हाला हे 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 एक्सपेक्टेड आहे आमच्या सलून मध्ये तसं त्यांनी एका पेजवर लिहिलं, फुल अमाऊंट लिहिली आणि ओके डन असं करून दिलं. लकीली आम्ही त्याचा तरी फोटो काढून घेतलेला होता म्हणून तरी ते नंतर आम्हाला खूप टफ नाही गेलं. अदरवाईज त्यांनी
प्रत्येक गोष्टीत आम्हाला चांगला त्रास दिलाय. सो चांगला नाही, सगळ्यात खूप danger पहिली त्रास ऍडवाइस दिलाय. राहील की जर तुम्ही कोणत्या कामासाठी आर्किटेक्चर लावताय तर त्याला त्या गोष्टीचा एक्सपिरियन्स आहे का ते प्लीज पहिले कन्फर्म करा. आणि कॉन्ट्रॅक्ट करून घ्या की तुम्ही या डेडलाईन मध्ये हे काम करतायत आणि हे जर तुम्ही केलं नाही तर ते काय तुमच्या कंडिशन असतील ते नाहीतर हे आमच्यासोबत जे प्रॉब्लेम झाले जे आम्ही फेस केलं ते तुम्हाला पण फेस करावं लागेल. आणि त्यानंतर कामाला सुरुवात झाली. सुरुवातीला सगळं चांगलं चाललं होतं. 9 दिवस सगळं आम्हाला एकदम मस्त वाटलं की आपण जे ठरवले ते सगळं होते, पण ते 9 दिवसच होते. त्यानंतर लिटरली आम्ही अनाउन्समेंट केली आमच्या फर्स्ट बॅचची अकॅडमिकची, त्याला पण छान रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे फर्स्ट डेच आमचे खूप सारे सीट बुक झाले. पहिल्या 3-4 दिवसामध्येच आपली बॅच फुल झाली होती. एवढा चांगला रिस्पॉन्स होता. त्यावर आम्ही प्रेशर होतं की आता आपली बॅच फुल झाली तर आपल्याला अकॅडमी चालू करायची. आम्ही खूप स्पीडली करत होतो सगळं, तोपर्यंत व्यवस्थित होतं. आणि एक 15 डेज बाकी होते. लेट तर तो आर्किटेक्चर करतच होता आणि 15 डेज बाकी होते बॅच अनाउन्स करून त्यांचं स्टार्ट व्हायला. त्यावेळेला नेमकी आमची पीओपी पडली. म्हणजे खूप डेंजर झालं. आम्ही कुठेतरी बसलो तर आम्हाला कॉल आला की इकडे पाणी गळतंय. आम्ही पळत तिकडने आलो एकदम आणि बघायला तर लिटरली 4-5 ठिकाणून सगळं पाणी असं खाली येत होतं. आणि सगळं जेवढं आपण ऑलमोस्ट टोटल पीओपी आपली सगळी ओली झाली होती. आणि त्यावेळेस आम्हाला असं झालं की काय बघतोय काय झालं. म्हणजे खूप घाणवाला फेज होता तो आमच्या लाईफ मधला की एकदम डिप्रेशन वाला फेज असतो ना, तर तिथून आमचा जो स्टार्ट झाला. जशी ती पीओपी पडली तिकडनं आमचा जो डिप्रेशन वाला फेज सुरू झाला. पुढचे 3-4-5 महिने खूप नेक्स्ट लेवल काहीतरी झालं. आणि असंच झालं आमचे डिप्रेशन मध्ये. तर रोज रडत होतो. रोज इकडनं बघून काहीतरी काम करायचं, घरीच रडायचं. आणि त्यावेळेस एक गोष्ट सांगत होती की ही जी बनतीये ना ती एक स्टोरी बनतीये आणि ही स्टोरी आपण ऍट द एंड सगळ्यांना सांगणार तेव्हा सगळं आपलं चांगलं झालेलं असं तीच वेळ आहे जेव्हा ही स्टोरी आम्ही तुम्हाला सांगतोय. आणि आज सगळं आपलं ठीक झालेलं आहे. खूप म्हणजे नेक्स्ट लेवल गोष्टी आम्ही सोबत झाल्यात. आणि या सगळ्या तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, सगळं तुम्हाला सांगणार एक करून. तर पीओपी पडली, त्या गोष्टी झाल्या आणि त्यामुळे पण आम्हाला लेट झालं. पीओपी पडली तेव्हा आम्ही सगळ्या स्टुडंट्सला सांगितलं होतं की 10 दिवसात तुम्हाला यायचंय, 5 दिवसात यायचंय. मी लिटरली तर आम्ही कॉल पण केले ना स्टुडंट्सला की आपल्याला लेट होणार आहे. तर मी कॉलवर पण आवरू शकत नव्हते. आम्ही रडून सांगत होते की सॉरी लेट होईल म्हणून. आणि मग नंतर पुन्हा आम्ही पीओपी केली. नंतर पुन्हा शून्यातून स्टार्ट केलं. कारण की त्याच्यामुळे सगळं जे आम्ही इलेक्ट्रिसिटीचं वायरिंग केलं होतं वगैरे सगळं म्हणजे खराब झालं होतं. सगळं पुन्हा करावं लागलं. आणि स्टुडंटनी पण त्यावेळेस समजून घेतलं आणि लिटरली कॉल आले की त्यांना आम्ही ऑलरेडी सांगितलं होतं की आपण आता ही अकॅडमी चालू करतोय. आणि आमच्या स्टुडंट जेवढे एक्साइटेड होते त्यापेक्षा जास्त आम्ही पण एक्साइटेड होतो अकॅडमी चालू करायला. आणि त्याच्यात मॅडम कधी चालू करताय, सर कधी चालू करताय. आणि त्यानंतर जेव्हा त्यांच्या कॉलेजची आम्ही परत 1 महिन्याला पुढे ढकललं तेव्हा लिटरली असं वाटलं की आपण काय करतोय, काय चाललंय. समोरच एक ट्रस्ट असतो की आपण पैसे भरतोय, ऍडमिशनचे पैसे भरतोय आणि आपण असं पुढे ढकलतोय. तो एक घाण फेज होता. आणि त्यामध्ये रोजचं यांचं आमचं असं रडणं पडणं काहीतरी नेक्स्ट लेवल चाललं होतं. आणि लिटरली आम्ही हा पण विचार केला की आपण तात्पुरतं, कारण बॅच फुल झालेली होती तर तात्पुरतं दुसरीकडे एक हॉल घेऊन आपण स्टार्ट करायचं का. पण मग आम्हाला आमच्याच एरियामध्ये तो एक कम्फर्ट, ते एक छान ऍटमॉस्फिअर द्यायचं होतं. म्हणून आम्ही म्हटलं की ठीक आहे 1 महिना आपण थांबू आणि नंतर करू. त्याच्यासाठी पण आम्हाला 1 महिना अजून लेट झाला. 1 ते 1.5 महिना. तेव्हा स्टुडंटनी पण आम्हाला समजून घेतलं. आणि त्यानंतर आता जर तुम्ही आता जेव्हा आपली ओपनिंग होईल तेव्हा तुम्हाला दिसेलच की आम्ही सकाळची जी फ्रंट जो आपला आहे तिकडे मोठा ग्लास आहे. तुम्हाला स्टोरी मध्ये बघितलं असेल तर तो ग्लास साठी पण आमची एवढी मरमर चालली होती की आम्हाला तिथे तो ग्लास पाहिजेच होता. खूप परेशान झालोय त्यासाठी. कारण आम्ही दोघांनी असं पहिल्यापासून ठरवलं होतं की आपलं सलून हे आपल्याला मेन रोडवरच पण दिसायला पाहिजे थोडं, कारण फर्स्ट फ्लोअरवर आहे. सो की जे लोक वॉकिंगवर आहेत त्यांना पण कळलं पाहिजे की इथे आज सर्व्हिसेस ह्या आहेत आणि इतकं लॅविश आहे. सो आम्हाला ती वॉल ग्लासवाली वॉल पाहिजे होती. आणि खालचे जे आमचे त्यात प्रॉब्लेम असा होता की ते आम्हाला बॉटम पासून ती वॉल वरपर्यंत पाहिजे. जे खालच्या लोकांचे दुकान आहेत त्यांचे बोर्ड तिथे होते. तर आम्ही रिक्वेस्ट केली की तुम्ही तुमचं ते खाली घ्या, आम्हाला तिथे करता येईल. पण ऑब्व्हियसली पॉसिबल नव्हतं. पण आम्हाला हवं म्हणून आम्ही ट्राय केलं पण ते पॉसिबल नाही झालं. इव्हन आम्ही अग्रीमेंट करताना सुद्धा ज्यांच्याकडनं आम्ही ही जागा घेतली आहे त्यांना सुद्धा आम्ही हे पहिले करून घेतलं होतं की आम्हाला ही वॉल तोडू द्यायची परमिशन देत असाल तरच आम्ही ही जागा घेतो.
आणि त्यावेळेस तो पण बोलले होते, पण नंतर माझे प्रॉब्लेम झाले, खालच्या लोकांनी पण आम्हाला ते नाही बोलले की त्यांचा बोर्ड कुठे लावणार हे ते होती जागा, पण ठीक आहे ते काही गोष्टी झाल्या. त्यामुळे आम्ही लिटरली 1-1.5 महिना आमचा असं केलं की नाही आपल्याला ते पाहिजेच पाहिजे, आणि ते झालं. फायनली आम्ही ते करून घेतलं, वरती केलं थोडंसं, म्हणजे जे आमच्या डोक्यात इमॅजिन आम्ही केलं होतं ती गोष्ट आम्ही करून घेतली. आणि त्यापेक्षा पण डेंजर एक प्रॉब्लेम असा होता की आपलं काम चालूच होतंय, हे प्रॉब्लेम्स एकावर एक येतात, काहीतरी होतंय, आणि आपलं चालू होतं त्यामध्ये रेंट प्रत्येक महिन्याचं, आणि 3000 स्क्वेअर फीटचं रेंट एवढ्या जागेचं, एवढ्या मेन एरिया, छत्रपती संभाजीनगर मधला सगळ्यात प्राईम एरिया आहे, आणि त्या प्राईम एरियाचं 3000 स्क्वेअर फीटचं रेंट तुम्हीच अंदाज लावा किती असेल. आणि हे रेंट आम्ही मागच्या 8 महिन्यापासून भरतोय. तर ते एक वेगळं टेन्शन होतं की यार आपलं काम पण चालू झालं आणि आपल्याला रेंट भरावं लागतंय, आणि ते पीओपी पडली आहे ते पण रिपेअर करायची. मग त्यानंतर इकडे लेट होत आहे आणि तिकडचं माझं सलून मला सोडावं लागतं. यांचं जे पहिलं जुनं सलून होतं ते त्यांनी तिकडनं सगळं बांधून वगैरे इकडं आणून सोडलं होतं सगळं सामान, कारण की हे चालू करायचं मग 2 रेंट ऍट अ टाइम नाही चालू करू शकत, आणि त्यावेळेस तिकडे प्रॉब्लेम होता, ती बिल्डिंग डिमॉलिश करायची होती, म्हणून ते तिकडचं आम्ही सलून बंद केलं त्यांनी. आणि त्यावेळेस मग इन्कमच बंद झालं की काय करणार, ते पण बंद झालं, हे पण सुरू नाही झालं, तर काय करणार. खर्च तर सगळा सुरू, सगळं एक हे करायचं ते करायचं ते करायचं, तर तो एक पिरियड आमच्यासाठी खूप टफ होता, खूप. त्यानंतर आम्ही वरती जे तुम्ही माझ्या पहिले ब्लॉग्स बघितले तसं त्यामध्ये पहिले आम्ही याचं काम केलं, टेरेस वरतीच पूर्ण ते ब्रिक्स काढल्या, नवीन ब्रिक्स टाकल्या, पूर्ण स्लॅब नवीन केला, त्यानंतर परत पीओपी केली, त्याला परत 1 महिना लागला, 1-1.5 महिना त्याच्यामध्ये गेला परत पीओपी करण्यासाठी. आणि त्यानंतर आता आम्हाला असं झालं की आता झाले, आता इथून पुढे आपलं काम 1 महिन्यात संपेल, की जे नॅचरल जे प्रॉब्लेम आले आमच्याकडे ते झालेत, त्यामुळे आम्हाला लेट होते. पण तसं नव्हतं, ते प्रॉब्लेम होते, पण याच्यासोबत आम्ही आमच्या आर्किटेक्चरला सांगत होतो की ठीक आहे, वरचं जे काम ते फिनिश होत आहे ना, तोपर्यंत तू प्लॅनिंग कर की तू आम्हाला डिझाईन्स दे, प्रत्येक गोष्ट कशी असणार आहे आम्हाला सांग, एक्सप्लेन कर, आपण यावरती काम करू की जेव्हा वरचं टेरेसचं काम होईल त्यावेळेस आपण या गोष्टीला सुरुवात करू. तर इज लाईक होईल करू. आणि लिटरली की मी बोललोय त्याच्याशी, मी करतोय, आणि काही कॉल केलाय, मी पेंटरला कॉल केलाय, फर्निचरवाला कॉल केलाय, माझं बोलणं झालंय हे ते, आणि असं काही झालं, कुठली ऍक्शन त्यांनी त्यात पुढे घेतली नव्हती. आणि एकदम इथपर्यंत आल्यावर मग तो कॉल करायचा, त्यानंतर 15 दिवसानंतर तो माणूस यायचा, आणि मग म्हणजे लिटरली 5-10 दिवस मध्ये काम बंद राहायचं. एक दिवस माणूस यायचा, तो पण त्याचं ऐकायचं नाही, काय करायचं काय. इव्हन आम्ही अकॅडमी पण आम्ही दोघांनी लास्टच्या 10 डेज मध्ये रात्रंदिवस हे करून मग लास्टला असं झालं की जेव्हा आमचं काम चालू होतं तेव्हा नंतर आम्ही त्यांना डिझाईन्स मागायचो, कुठल्या गोष्टी आम्हाला सांगायचं, काय करणार आहे. कोणतीच गोष्ट ही एका ह्याच्यात होत नव्हती. एअरनं कन्फर्म, इलेक्ट्रिसिटीचे पॉइंट कुठे ते कन्फर्म नव्हते, फर्निचर काय मेजरमेंटचं, कुठे प्लेस करायचं, किती त्याचं हे असेल, ह्याचं काहीच नाही. बघू, करू, तुम्ही सांगा. मग अरे आम्हाला जर नॉलेज असतं तर मग आम्ही तेच केलं असतं. म्हणजे तो प्रत्येक गोष्ट आम्हाला विचारायचं की हे कसं करायचं, मग आम्ही सांगायचं की असं असं पाहिजे, थोडंसं त्याला ड्रॉ करून दाखवायचं, हे करून दाखवायचं, मग तो आम्हाला द्यायचा. आणि सगळेच जण, मग इलेक्ट्रिशियन असो किंवा फर्निचर वाला असो, कोणी असो, ते म्हणायचं की मॅम प्लॅन होता तो ये बार बार करणार नाही पडता. म्हणजे फॅब्रिकेशन मध्ये जो टेबलच्या एक हाईट आहे आणि ते आपल्यामध्ये आपण टेबल इथपर्यंत पाहिजे. आता आपल्याला आयडियली एकदम साईज वगैरे माहित नाही ना, तो आम्हाला विचार करायचा किती पाहिजे, काय पाहिजे. ते बनल्यानंतर आम्हाला करायचं, अरे यार याची जरा असं कमी झालंय, असं जास्त झालं, काहीतरी प्रॉब्लेम झालाय, परत करा. यामध्ये पण खूप वेळ गेला, कारण की प्लॅनिंग नव्हती, बिलकुल प्लॅनिंग नव्हती, डिझायनिंग नव्हती, काहीच नव्हतं. फक्त मटेरियल पण इतकं डेंजर, म्हणजे आम्ही वॉशरूम जेव्हा रेडी करायला घेतले तेव्हा त्यांनी जे क्वालिटीचे जे भांडे आणले होते ना, ते एवढे थर्ड क्लास होते, ते एकदम असं गल्ली बोळ्यातलं काहीतरी छपरी वाटायची ते बघून. तर आम्ही ती पण गोष्ट एक्सचेंज करून घेतली. त्यानंतर टफन ग्लास, जो आम्ही ग्लास लावायचा होता, त्यांनी जो फर्स्ट टाइम लावला तो ग्लास लिटरली असा कर्व लागला होता, म्हणजे तो ग्लास कधी पण पडला असता खालच्या लोकांच्या. म्हणजे असं प्रत्येक गोष्टीत तो नंतर आम्ही पुन्हा त्यांना काढायला लावला. असं त्यांनी जे खाली बेस दिला होता तो ग्रेनाइटचा द्यायचा, तर त्यांनी एक सिंपल अल्युमिनियमच्या पट्टीवर अख्खं ते एवढी मोठा ग्लास तो फ्रंटचा त्याच्यावर टिकवलं होता, आणि आम्हाला खालच्या लोकांच्या पडेल आणि साईडने बघितलं तसा क्रॉस दिसायचा, आणि काय तर वॉल क्रॉस आहे. आणि नंतर जेव्हा आम्ही त्याला इन्सिस्ट केलं की नाही तू आम्हाला ग्रेनाइट वर करून दे, तेव्हा तो काच झाला फायनल. आणि त्यानंतर मग आमचं अकॅडमीचं प्रेशर होतं की ऍडमिशन फुल झालते. तर आम्ही त्याला हे जिथे आता आम्ही बसलोय अकॅडमी, आता ती ऍज यू ऑलमोस्ट सगळ्यांची सुरू झाली आहे. तर त्यामध्ये आम्ही त्यांना म्हणतो की सांग हे कसं करायचं, काय करायचं. त्याच्यावर कुठली प्लॅनिंग नव्हती, काही नव्हतं.
मग आम्ही ठरवलं की ठीक आहे, आता हे हा जो विषय तो आपणच करायचा, आपल्या पद्धतीने करायचा, आपण डोकं लावून ज्या गोष्टी ते करणार. तर आम्ही त्यांना एक रोमन थीम दाखवली की आम्ही बघितलं ऑनलाईन इकडे तिकडे की आम्हाला हे अशा थीम मध्ये करायचंय. आता तुम्ही मागे मोल्डिंग वगैरे बघतात, त्या पट्ट्या वगैरे दिसतात, ती प्रत्येक गोष्ट दाखवली. तर हे जे मध्ये तुम्हाला बेबी दिसते काय मागे दिसते फ्रेम मध्ये ती पट्टी, गोल्डन पट्टी वगैरे. तर आम्ही म्हटलं की मध्ये अशा पट्ट्या असतात, त्या पट्ट्या आम्हाला पाहिजेत. आम्हाला आर्किटेक्टचं उत्तर असं होतं की हे आपल्याकडे भेटत नाही, हे कुठं जर तुम्हाला कुठे भेटत मला सांगा, मग मला पण नॉलेज भेटेल. आणि काय डिझाईन होतं मग हे आम्ही डिसाईड केली. काय आम्ही फिरलो इकडे तिकडे, 4-5 दुकाने फिरलो इकडे तिकडे, मग आम्हाला ते भेटलं, मग आम्ही ते आणलं. आम्ही आमचे वेगळे लोक लावले, त्यांच्याकडनं अकॅडमी करून घेतली, आमच्याच डोक्याने करून घेतली प्रत्येक गोष्ट, एक छोटी छोटी गोष्ट. आणि होपफुली सगळं ऍट द एंड चांगली झाली, भारी झाली, सगळ्याला आवडली पण. आणि नंतर अकॅडमी झाल्यावर ते कॅमेरा घेऊन आतमध्ये आले की हे बघा आम्ही केलं. पण मी त्यांना सांगितलं की हे काम तुम्ही नाही केलंय, तुमच्या डोक्याने तुमचं डिझाईन नाहीये, तर तुम्ही त्याचा व्हिडिओ करू पण नका आणि तुमचं काम म्हणून सांगू पण नका. सो मग त्यानंतर बाहेरचं जेव्हा काम चालू होतं तेव्हा ते ऑब्व्हियसली डिझाईन नव्हती म्हणून प्रॉब्लेम्स होते. आणि त्यांचे लोक 1-2-3 दिवस, 4-4, 5-5 दिवस सुट्ट्या मारत होते, येत नव्हते कामावरती. आणि मग ऍट द एंड असं झालं की आपले 7-8 महिने झाले होते, 6-7 महिने झाले. आणि काम जागेवर तिथेच, फक्त फॅब्रिकेशनचं काम महिनाभर चाललं होतं. महिना नाही, 2-2.5 महिने फॅब्रिकेशनचं काम चाललं होतं. कुठेच म्हणजे एकदम असं प्लेन वाटायचं बाहेर गेल्यावर की एवढे महिने आपण रेंट भरतोय आणि काहीच काम का होत नाहीये. आम्ही लिटरली डिप्रेशन मध्ये गेलतो की कसं करणार, कसं मॅनेज करणार. आणि येणार जाणार किंवा जे पण आमचे बेस्ट म्हणजे जे आहेत ते मला विचारत होते रिलेटिव्ह की कधी होणार आहे, कधी कम्प्लीट होणार. सो ते एक अजून प्रेशर येत होतं की यार खरंच लेट होतंय. आणि नंतर तर असं झालं की त्यांनी डायरेक्ट हातवरती करूनच घेतले की हे पॉसिबलच नाही, हे होणारच नाही. त्यांना कामच कम्प्लीट करायचं नव्हतं, त्यांच्या याच्यात नव्हतंच ते तेवढं नॉलेज किंवा तेवढं काय माहिती, मला नाही माहिती. पण नाही, तर मग आम्हाला पण ते कळालं की तो जर इतकं लेट करतोय, येतच नाहीये. सो त्याच्यावरून आम्ही ओळखून घेतलं आणि आम्ही सांगितलं की नाही बाबा, तुमचं आणि आमचं नाही पॉसिबल आहे. त्यानंतर मग आम्ही त्यांना बजेट मागितलं की बाबा तू सांग आता. आणि यावेळेस आम्ही त्यांना 90% अमाऊंट 90-95% अमाऊंट ना 80-90% ऑलमोस्ट 90% अमाऊंट 80-90% अमाऊंट त्यांना देऊन झाली होती. आणि त्यावेळेस ते म्हणतात की आता हे पॉसिबल नाही माझ्याकडनं. मग आम्ही ठरवलं की आता हे जे काम अर्धवट पण नाही, जे थोडंफार त्यांनी केले आता आपण करायचं. आणि ते जे आर्किटेक्ट त्यांना आपण काढून टाकायचं, म्हणजे ते या प्रोजेक्टवर काम नाही. कारण लिटरली काम होत नव्हतं, फक्त लेटच होतं, पेंडिंग होत होतं. आणि आम्ही त्यात आमची हरासमेंट होत होती की लिटरली डिप्रेशन येत होतं की आता कसं होईल. कारण तिकडचंही सलून बंद होतं, अकॅडमी फक्त सुरू होती, सर्व्हिसेस चालू नाही, एवढं सगळं एक्सपेन्स करायचं. मग आम्ही त्यांना सांगितलं की आता तुम्ही आम्हाला सांगा की आम्ही तुम्हाला जेवढे पैसे दिले त्यामुळे तुम्ही कसं खर्च केला, जे पैसे उरले ते तुम्ही आम्हाला रिटर्न करा, जर तुमच्याकडे काम होत नाहीये तर. मग आम्ही त्यांना जेव्हा त्यांनी आम्हाला ते बिल्स वगैरे दाखवले, ऑब्व्हियसली बिल्स आता कुठे पण बनतात, काही पण बनतात. लाईट्स, फक्त जे लाईट्स कम्प्लीट नाही, फक्त जे वायर वगैरे फिरवलेत का वरती, त्या वायरचं बिल त्यांनी आम्हाला दाखवलं 9 लाखाचं. आणि 9 लाखामध्ये कुठले कामं झाले, फक्त जी वायर असतात ना त्या सगळ्या साईडला फिरवल्यात, त्याचे नो स्विचेस, नो बोर्ड, नो लाईट्स, फक्त वायरिंगचं त्यांनी आम्हाला बिल दाखवलं 9 लाख. आम्ही जरा डोक्याला हात लावला की भाई हे काय 9 लाखात वायरिंग, 9 लाखात काय होईल. प्लंबिंगचं बिल दाखवलं 4 लाख, 6-6.5 लाख फक्त प्लंबिंगचं बिल दाखवलं. आणि त्याच्यामध्ये आम्ही मग त्यांनी जे बिल त्याच्यावर आम्ही अभ्यास केला की एक वॉशरूमला किती खर्च लागला असेल. तर 75,000 to 80,000 त्यांनी एका वॉशरूमला लावले. आणि त्याच्यामध्ये वॉशरूमची क्वालिटी इतकी थर्ड क्लास, वॉशरूमचे जे जेट्स वगैरे असतात, टॅप्स असतात, त्यांची क्वालिटी पण एवढी घाण होती की त्यांना लावल्याच्या नंतर 4-5 दिवसात त्यांना गंज लागला होता. आणि एवढंच नंतर ज्या बाजूने ज्या टाईल्स लावल्यात त्या टाईल्स पण अशा त्याच्यामध्ये सिमेंटच टाकलं होतं. टाईल्स लिटरली आपल्या समोर 2-4 टाईल्स पडल्या आणि हात लावले कसं एकदम पोकळ आवाज यायचा. म्हणजे क्वालिटी काम बिलकुल नव्हतं, एकदम थर्ड क्लास काम झालं होतं. त्याचं बजेट एक वॉशरूमला 1-1 लाख रुपये लावलं होतं. आणि आम्ही त्यानंतर आणखीन एकदम नेक्स्ट लेवल टेन्शन मध्ये गेलो की हे काय बजेट देतोय. आणि आम्ही त्याच्यानंतर आम्ही लिटरली महिन्याभर त्या बिलवरती अभ्यास केला आणि तिथं काय काम झालं त्याच्यावरती अभ्यास केला. आणि आम्ही पुन्हा रिपेअर प्रॉपर करून घेतलं, तेव्हा कुठं ते व्यवस्थित झालं. आणि
प्रत्येक गोष्ट आम्हाला डबल करावं लागली. वॉशरूम असो किंवा किचनचं पण, किचनला आम्ही एक डिझाईन करताना सांगितलं आम्हाला एवढं एक साईज दाखवतो की एवढं किचन पाहिजे. लिटरली कॉमनली तेवढं लागतं, एवढं किचन केलं तसं, एवढं त्यामध्ये गॅस पण बसणार नाही, बेसिक पण बसणार नाही, एवढंच किचन करून ठेवलं. ते पण आम्ही तोडलं. म्हणजे इंडक्शन बसलं आणि ऑलरेडी आम्ही सांगितलं होतं की आम्हाला 200 एकचा गॅस तेवढं मिनिमम आमचं रिक्वायरमेंट आहे. स्टील ते सुद्धा एका ह्याच्यात केलेलं नाही कुठलीच गोष्ट, कुठलीच. आणखी लास्ट पर्यंत आपले ऑफिस कसं असणार, पार्टिशन्स कसे असणार हे पण माहित नव्हतं. त्यांना माहित होतं, आम्हाला माहित नव्हतं. आम्ही त्यांना विचारत होतो की तुम्ही कसं करणार, आम्हाला ऍटलीस्ट सांगा की काय असणार. मग आम्ही लिटरली ते ठरवलं की आता आपण यांच्याकडनं पुढे काम करायचं नाहीच. त्यानंतर मग आम्ही बजेट जे, आणि आम्ही त्यांना सांगतोय की हे तुम्ही एवढं बजेट का लावलं, ते म्हणजे एवढंच लागतं, ही क्वालिटी यूज केली, ती क्वालिटी यूज केली, म्हणजे ऍग्री करायला तयार नाहीये. आम्ही म्हणतोय एवढं की हे नाही लागत, ते ऍग्रीच करत नव्हते. मग आम्ही एक आर्किटेक्टची टीम हायर केली आणि त्यांना सांगितलं की इथं जेवढा खर्च झालाय तो तुम्ही काढा, आणि असं नका बघू की लोस पकडा, या गोष्टीसाठी काय हायएस्ट अमाऊंट असेल ती तुम्ही पकडा आणि या सगळा खर्च काढा. त्यांनी 4-5 दिवस या प्रोजेक्टवरती अभ्यास केला, प्रत्येक एक गोष्ट त्यांनी बजेट काढलं. मग आम्ही आपल्या आर्किटेक्ट सोबत बसलो, तेव्हा त्या आर्किटेक्टला उत्तरच देता आलं नाही की एवढा बजेट कसं लागलं. जेव्हा त्यांनी एक गोष्ट त्यांना एक्सप्लेन केली की वायरिंगसाठी 10 लाख कसं काय लागले, मग ते मग त्यांचं काय तर डिस्कशन झालं. मग त्याच्यामध्ये त्या आर्किटेक्टला आम्ही तिकडनं काढून टाकलं आणि पुढचा प्रोजेक्ट जो सगळा तिथून पुढे त्याच्यानंतर जो झाला तो पूर्ण आम्ही केला एंड पर्यंत. आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार, आम्ही 3 weeks to 1 month मध्ये ऑलमोस्ट पूर्ण सलून सेट झाला. 1-1.5 महिन्यापूर्वी ऑलमोस्ट 1 month मध्ये आम्ही टोटल जेवढं म्हणजे काहीच झालं नव्हतं, 1 महिन्यात काहीच काम झालं नव्हतं. आणि सगळे काम त्यांनी असं अडवून घेतलं की त्याला माहित होतं की आता हे लास्टचं काम आहे आणि आता जर मी अडवलं तर यांचं मे बी हे बजेट वाढवतील, काही ना काही करतील. त्याच्या स्ट्रॅटेजीज वेगळ्या होत्या, बट ते आम्हाला कळल्यामुळे त्यामुळे आम्ही पण त्याच्याकडे आम्हाला ऑलरेडी खूप त्रास झाला होता. त्यांनी लिटरली प्लंबर्सला सांगितलं की नाही, आता प्लंबिंगचं असं असतं की ज्यांनी पहिले प्लंबिंग केलेलं असतं त्यांना सगळं माहित असतं. आम्ही रिक्वेस्ट करत होतो तरी त्यांनी सांगितलं की नाही. त्यानंतर जेव्हा आम्ही आमचे लोक लावले, हे तर खूप नेक्स्ट लेवल गोष्ट तुम्हाला शेअर करतो आता मी. त्यानंतर जेव्हा आम्ही आमचे लोक लावले या कामासाठी आर्किटेक्ट इकडनं गेल्यानंतर, त्यानंतर त्यांचा आणि आमचा काही संबंध नव्हता. त्यानंतर जेव्हा आम्ही पीयूपी वाला लावला तेव्हा तो पीयूपी वाल्याला असं म्हणतो की तुमको ज्यादा पैसे मिल रहे, इतना फास्ट क्यों कर रहे, स्लो करो जरा, तुमको ज्यादा पैसे नहीं देने वाले हो. आणि आम्हाला त्या पीयूपी वाला सांगितलं, आम्ही अरे भाई तुझ्याकडनं होत नाही, तू नको करतो, दुसऱ्या लोकांना का सांगतो नको करायला. त्यानंतर तर पेंटरला पण सांगायचं, पेंटर त्यांचा होता, त्या पेंटरला पण सांगायचं की 10-12 कॉल आल्याशिवाय तू तिकडे जायचं नाही. आता ही प्रत्येक गोष्ट त्यांच्याच माणसाने आम्हाला सांगितली. आणि म्हणजे काय व्हायचं, जेव्हा त्यांच्याकडे काम होतं तेव्हा ते जेव्हा 4-5 दिवस यायचे नाही तेव्हा आम्ही त्याला विचारायचो की तू तुझे माणसं तुझं ऐकत नाही का, किंवा काय प्रॉब्लेम आहे 5-5 दिवस न येण्याचं. नाही, त्यांचं ते असतं, ते नाही ऐकत. आणि मग आम्ही जेव्हा काम दिलं तेव्हा ते येत होते ना लवकर, तर त्यांना सांगायचं की नाही 10-12 कॉल केल्याशिवाय जायचं नाही, लवकर जायचं नाही. तर लाईक खूपच म्हणजे आम्हाला पण लिटरली मेंटॅलिटीच कळली नाही की प्रॉब्लेम काय आहे, तुझ्याकडनं काम होत नाहीये, दुसऱ्यांना मग करू देतो. म्हणजे तू का असं काय दुश्मन नाही, काही नाही, तू असं का अडून धरतोय प्रत्येक गोष्टीला, का आमचं काम कम्प्लीट होत नाहीये. म्हणजे एवढा मोठा अडथळा ज्या आपल्या प्रोजेक्ट मध्ये आणलाय तो फक्त आर्किटेक्टने आणलाय, ज्याच्या भरोश्यावर आपण काम देतो, ज्याच्यावर आपण ट्रस्ट ठेवतो, त्याच माणसाने आपलं काम लांबवलंय. आणि 60 to 70% रिझन तोच असतो. रिझन 30% आहे आमचं की आमचं म्हणजे जे नॅचरल गोष्टी झाल्या, बजेटचा प्रॉब्लेम आला ते आहे. 70% जे पण काम आणलं ते आर्किटेक्टमुळे. आता ऑब्व्हियसली आम्ही त्याचं नाव वगैरे पण घेऊ शकतो इकडे, पण आम्हाला ते नाही करायचंय की लिटरली जेव्हा पण तुम्ही तुमचं काही प्रोजेक्ट सुरू करताय तर वेल नोन, वेल एज्युकेटेड, वेल एक्सपिरियन्स माणसं कामाला लावा. म्हणजे थोडा पैसा जातो, पण इव्हन त्यांची जी सोबत जी त्यांची डिझायनर जी होती, जी सगळी डिझायनर इंटेरियर डिझायनर, त्या मॅडमला पण लिटरली काहीही माहित नव्हतं. त्यांनी एकदा 2-4 साईटवर व्हिजिट केली, त्यानंतर त्यांनी काहीच केलं नाही. सगळ्या डिझाईन्स, प्रत्येक गोष्ट जेव्हा मी आपल्या टूर वाले व्हिडिओ दाखवेल ना, कसं सलून झालंय, आपलं कसं स्टुडंट अकॅडमी झालंय, प्रत्येक एक छोटी गोष्ट आम्ही डिझाईन केली, आमच्या डोक्याने केली आहे. आम्ही प्रत्येक गोष्ट प्लॅन करून केली आहे. आणि तेव्हा तुम्हाला पण वाटेल की भाई काय केलंय. आमचं डिस्कस झालं की याच्यानंतर आम्हीच अशा प्रोजेक्ट वगैरे घ्यायला पाहिजे, या लेवलचा आपलं सलून झालं. आणि अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी झाल्या आमच्यासोबत. आणि फायनली आता आम्ही जे इमॅजिन केलं होतं,
इमॅजिन केलं होतं ज्या लेवलचं आपलं स्टुडिओ पाहिजे ते फायनली झाले. आणि आता तुम्हीच आम्हाला सांगणार ओपनिंगच्या नंतर जेव्हा आम्ही ते व्हिडिओ टाकेल की तुम्हाला स्टुडिओ कसं वाटलं, स्टुडिओ अकॅडमी कशी वाटली. तर आता आपण अनाउन्स पहिले डोळे वेळ बसून घेऊ. तर गाईज आता सखी अँड सखा स्टुडंट अकॅडमीची ओपनिंगची डेट आपण फिक्स झाली आहे. आणि ही अनाउन्समेंट मी तुम्हाला जे बोललो होतो स्टार्टिंगला की एक मोठी अनाउन्समेंट करणार आहे. तर गाईज आता एक खूप मोठी अनाउन्समेंट करतोय. जे स्वप्न आम्ही 1 वर्षापासून बघतोय, 1 नाही 2 वर्षापासून जवळजवळ बघतोय, 1-1.5 वर्षापासून त्याचं प्लॅनिंग आम्ही 2 वर्षापासून करतोय. ते स्वप्न आमचं येत्या 26 जानेवारी पासून ते कम्प्लीट होणार आहे. 26 जानेवारीला आपल्या सखी अँड सखा स्टुडिओ अँड अकॅडमीची ग्रँड ओपनिंग आहे गाईज. तर सगळे आपले लोक येणार आहेत आणि आपण जे ठरवलं तशी ग्रँड ओपनिंग करणार आहे. सो एक्साइटेड आहे, आम्ही पण खूप जास्त एक्साइटेड, तुम्ही पण राहा. आणि यस जे पण येस यू ऑल आर इन्व्हायटेड, जेवढे पण ही व्हिडिओ बघताय तुम्ही सगळे इन्व्हायटेड आहात. आणि आम्हाला हवंय की माझे सबस्क्रायबर्स, माझी फॅमिली, माझे सगळे तुम्ही लोक, त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत आहे, यांचा पार्टनर बनू शकलो. ते सगळे लोक मला सखी अँड सखाच्या ग्रँड ओपनिंगला आपल्या इथे खाली पाहिजे. कारण की तुमच्या सर्वांशिवाय ही गोष्ट पॉसिबलच नव्हती. आणि तुम्ही होते माझ्यासोबत, तुम्ही मला सपोर्ट केला म्हणून मी यांच्यासोबत एवढी मोठी गोष्ट करू शकतो. सो प्लीज डू कम ऑन 26 जानेवारी. लव यू ऑल. चलो आम्ही चालेल. मी सांगत होतो सखी अँड सखाचे काय काय प्रॉब्लेम झाले. तर हिनी सगळं आमचा तो फेस बघितलाय, तर ते सगळं इमॅजिन करून आमचा स्टाफ पण रडायला लागला गाईस. एवढं काही नाही, पुन्हा आता झाले, आता आपली ओपनिंग आहे 26 तारखेला. रड नको आता. ठीक आहे. अरे म्हणजे असं डेंजर फेस होता ना, खतरनाक. बस नाही